हत्या केल्यानंतरही आरोपी जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती कोणतंही भय नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला शिक्षा होणार आहे किंवा एवढी क्रूर हत्या आहे तर कुठं कधी ना कधी ते पकडले जाणार होते त्याची त्यांना कल्पना होती, तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर भय नाही आहे. कोणाचं गरज असतं त्यांच्या डोक्यावर त्यावेळेस असू शकतं त्यांची ही गुर्मी अशा पद्धतीने असू शकते. हे कसं आहे की त्यांना कदाचित माहिती होतं की त्यांना काहीच होणार नाही. म्हणजे आत्तापर्यंत असे त्यांनी कित्येक वेळा केलं असेल आणि त्यांना माहिती असेल की आपल्याला काही नाही होणार, आपल्यावर एवढे धनंजय मुंडे असताना आपल्याला काय होणार आहे, म्हणून हे त्यांनी असं अमुक कितीतरी वेळा केलं असेल असा माझा अंदाज आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं केलं, त्यांची ती बॉडी लँग्वेज म्हणा, त्यांचे ते सेल्फी काढणं, हसणं, याच्यावरनं आपल्याला दिसतंय की हे अमानुष, म्हणजे त्या चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की अतिशय अमानवीय, अमानुषपणे आणि असं क्रूर कृत्य केलं गेलं आहे. तर मला वाटतं त्यांना बहुतेक खात्री असेल की आपल्याला काही होणार नाही, ह्यात एरवी पण होत नाही तसंच आत्ताही होणार नाही. आणि आत्ता पण आपण बघतोय की वाल्मिक कराड याला जेलमध्ये VVIP ट्रीटमेंट मिळते, त्याला स्पेशल चहा आज पण मिळतोय. आता हे सगळं चार्जशीटमध्ये फोटो व्हिडिओ सगळं लावलेलं असताना आजही शासन आणि पोलीस जर त्याला देत असतील ना, तर त्या पोलिसांना पण मला विचारावं असं वाटतं की तुम्हाला आई बहीण भाऊ काही आहे की नाही, तुम्ही असं कसं देऊ शकता या माणसाला. याला हाताला पायाला बेड्या ठोकून त्याला जमिनीवर पण नाही मातीत लोळवलं पाहिजे, अशा माणसाला तुम्ही आज सरभराई करताय त्याची. आता इतकं 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 खालच्या लेवलचं राजकारण झालंय आपलं, इतकं खालच्या लेवलचं वास करत आहे सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.